नमस्कार, स्टार VCM न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातली मोठी बातमी। विदर्भात नागभीड मसली गावात शंकरपट मोठ्या थाटामाटात साजरा झाला आहे। आता बातमी विस्तारपूर्वक। शेतकऱ्यांचा उत्साह आणि मनोबल वाढवण्यासाठी शेतकरी उत्साह साजरा करण्यासाठी अनेक उपक्रम करतात, पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा हा वेगळाच तारिकेने उत्सव साजरा करण्यात येतोय। मागील 150 वर्षापासून असाच एक उपक्रम एका परिवाराने चालवून ठेवला आहे आणि आता ती परंपरा 7व्या पिढीकडे पोहोचली आहे। वा, किती मोठं उदाहरण आहे परंपरेचं आणि श्रद्धेचं। हा उपक्रम 150 वर्षापासून चालू आहे आणि शेतकऱ्यांचा हा सण नेमका श्रावण महिन्यात साजरा होतो। श्रावणातला हा अनोखा उत्सव विदर्भातला एकमेव गडचिरोली जिल्ह्यात साजरा होतो। आदिवासी बहुल भागात एका परिवाराने शंकरपट चालू केला आणि बघता बघता हा उत्सव आता 7व्या पिढीत पोहोचला। किती मोठा हा इतिहास आहे यामागे। लांब पल्याड पाठीचा धान विदर्भात तब्बल 2100 फूट उंचीपर्यंत पोहोचतो। याला स्टँडर्ड ट्रॅक म्हटलं जातं आणि विदर्भात हा एकमेव शंकरपट आहे। महाराष्ट्रात शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीने शंकरपट खेळतात। काही ठिकाणी सिंगल जोडीच्या बैलांचा शंकरपट, तर काही ठिकाणी 2 बैल जोड्यांचा सेकंदाचा खेळ। 7 मीटर पर्यंत जोरात धावणारे बैल। वा, किती रोमांचक दृश्य असतं ते बघायला। अशाच एका परंपरेला विदर्भाच्या आदिवासी भागात गडचिरोली जिल्ह्यातील एका परिवाराने जपून ठेवले आहे। मी ॲडव्होकेट दिगंबर पाटील पुढे मौजा मसली येथे शंकरपटाचं आयोजन जवळपास 150 वर्षाच्या अगोदरपासून होत आहे। मी या आयोजनाचा प्रमुख आहे। मी 6व्या पिढीचा आता मनुष्य आहे की मी इथे आयोजन करतो। तिथे संपूर्ण विदर्भ, मध्य प्रदेशचा काही भाग, छत्तीसगडचा काही भाग, इथनं असंख्य शेतकरी आपल्या बैलजोड्या इथे घेऊन येतात आणि हा जो आहे आमच्या झाडीपट्टीमध्ये शंकरपट हा एक आमच्या शेतकऱ्यांचा विरंगुळा आहे। लोक स्वखुशीने इथे आपले बैल घेऊन येतात, बैलांची उत्तम तयारी करतात। यालाच आमच्याकडे झाडीपट्टी शंकरपट म्हणतात आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यत म्हणलं जातं। पूर्वी मधल्या काळात त्याच्यावर बॅन आलं होतं, पण महाराष्ट्र शासनाने कायदा करून इथे शंकरपटाची पुन्हा सुरुवात झाली आणि ही जी परंपरा आहे आम्ही लोकांनी कायम टिकवली। मसली येथील शंकरपट हा सगळ्यात विदर्भातला सगळ्यात मोठा शंकरपट म्हणून गणला जाते आणि या संपूर्ण चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली आणि विदर्भामध्ये जिकडे तिकडे शंकरपटाचं सुरुवात संक्रांतीनंतर सुरू होते आणि शेवटचा पट, मसलीचा पट म्हणजे शेवटचा पट समजला जाते आणि हा शंकरपट जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये भरते। पावसाळ्यात शंकरपट भरते आणि इथलं ट्रॅक तुम्ही पाहिलेला आहे, इतका सुंदर ट्रॅक विदर्भामध्ये कुठेही नाही। हा नैसर्गिक ट्रॅक आहे आणि या ट्रॅकवरती, ज्याला आम्ही पटाची दान म्हणतो, उत्तम जोड्या येतात आणि शंकरपटाची शान वाढते। या शंकरपटामध्ये जेव्हा जोडीची रेस असते तेव्हा 15 ते 20 हजार पासून 40 हजार लोकांपर्यंत लोक इथे येतात। हायेस्ट रेकॉर्ड आमच्या इथं 45 हजाराचं एक रेकॉर्ड आहे। 45 हजार लोक इथं आले होते असं रेकॉर्ड आहे। मॅनेजमेंट इथं आमची गावची मी कमिटीचा प्रमुख आहे। मी जे तुम्हाला सांगितलं, मी 6व्या पिढीचा आणि संपूर्ण गावाचं सहकार्य हे शंकरपटाला आहे। अगदी 150 वर्षापासून गावच्या सगळ्या लोकांचं आणि इथं जे मॅनेजमेंट आहे मी स्वतः एकटं पाहतो, पण संपूर्ण गाव आणि गावातली तरुण मुलं आणि सगळे बुजुर्ग लोक आणि वयस्कर लोक हे सगळे आमच्या कमिटीच्या पाठीमागे आहेत। जवळपास 200 ते 250 जोड्यांचा सहभाग आहे। मी पुरुषोत्तम पंजाबराव चहाने समजा 82 सालापासून शौक असून तेव्हा वयान फार लहान ते बैल मालक आहे। ते आम्ही सगळं असं 10-20 लोकांचा गट मिळून गट आहे। त्या गटामध्ये आज आपण सगळ्यांना त्या बैलाची जे बैल जोडी लागली त्या बैलाचं प्रदर्शन आपलं पाहिलं, चांगल्या पद्धतीने प्रदर्शन झालं। त्याच्यामध्ये समजा एकाची हारने एकाची जीत होणार आहे। आमचा विजय झाला, याबद्दल विजय झालेल्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो।